वाव विशू, मला लय दिवसपासून घ्यायचे होते खरं शपथ. छान आहे का? तर आज आमची अॅनिव्हर्सरी आहे त्याच्यामुळे मी ही साडी घातली. त्यांना माहित नाहीये बघू त्यांना म्हणजे काय वाटतं त्यांचं रिॲक्शन बघू आता आपण. 2 hours later. साडी घातली होती की राहू दे. गाईज मला ड्रेस आणलाय पण मी बघून तर द्या. कलर छान आहे, कलर मस्त आहे. हे बघा गाईज, थँक्यू. हे बघा काय आहे? जड वाटलं. आपल्या दोघांचं फोटो आहे काय? अनबॉक्सिंग. त्यांनी गिफ्ट आणलंय मला अॅनिव्हर्सरीचं. मला तर वाटते फ्रेम आहे आमच्या दोघांची. डेट वगैरे टाकून नाही का तर ट्रेंड असतो. बघू आपण काय आहे. बघू काय त्याच्यात काय आहे. ट्रेन तर दिसली आहे मला. वाव विशू, मला लय दिवसपासून घ्यायचे होते खरं शपथ. छान आहे का? हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणला. मला भरपूर दिवस झाला अशी पाहिजे होती फ्रेम एक तरी, कारण भरपूर सारी पुस्तके मी यांची म्हणजे वाचली. तर हे एका फक्त जातीचे नाही तर सगळ्या पूर्ण आपल्या महाराष्ट्राचे आहेत, पूर्ण भारताचे आहेत असं मला वाटतं. छान आहे, छान आहे. खूप आवडलं, खूप आवडलं. छान आवडलं? आवडलं. कुठं लावायची आहे? इथं लावू बघा बरं विशाल. तिथं नको, मी म्हणतो हिथं लाव. हिथं ह्या साईडला इथं छान वाटेल, कारण दरवाजा हाईट तर बघा तुम्ही, हाईटवरून पसंत इथं घ्या. केलं. इथं इथं नाही माझी इथं. हा, मी म्हणतोय हिथं लावावी. हिथं या खिडकी आहे ना, खिडकीच्या वरती, कारण एंट्रीलाच असं दिसून जाईल. छान दिसत. पण खूप आवडली. घोडा काय लिहिलं ह्याच्यावरती? सिंहासनाधीश्वर. सिंहासनाधीश्वर सॉरी, राजाधिराज श्री क्षत्रिय कुलावंत काय क्षत्रिय कुलावतंस सिंहासना कुलावतंस राजा शिव छत्रपती की जय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. संभाजी महाराजांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आवडलं का? आवडलं, लय आवडलं माझं. म्हणजे हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू विशू, तुम्हाला पण हॅपी अॅनिव्हर्सरी. आणि हे माझ्या म्हणजे आयुष्यभर ध्यानात राहील की तुम्ही काहीतरी वेगळं दिलं. म्हणजे भरपूर दिवस झालं मला इच्छा होती घ्यायची, पण असं व्यवस्थित मला आवडलं अशी भेटत नव्हती. असं काहीतरी त्याच्यावर लिहिलेलं असावं असं मला वाटायचं. हे आवडली का? छान आहे, छान आहे. खूप आवडली. कुठून आणली हो? दुकानातून. दुकानात भेटली. छान आहे, आवडली. ह्याला कुठं तर लावू आपण. तर ठेवू का इथं? विहान, बघू, तू छान दिसायला लागली साडीमध्ये. हे बघ बाळा, महाराजांचा फोटो आणलाय पप्पानी. या नमन करा. नेहमी यांना ध्यानात ठेवायचं. स्कूल वगैरे मध्ये फोटो आहेत ना, पाया पडून आतमध्ये जायचं बाळा. मुजरा करायचा महाराजांना. कर बरं, कसा असतो मुजरा? आणि रोज थँक्यू बोलायचं त्यांना रोज. का सांग? त्यांच्यामुळं फ्रीडम आहे आपण. आपण आहोत. नाहीतर माहिती ना मुघलनी काय केलं असतं आपल्या सोबत. नेहमी रिस्पेक्ट ठेवायची बाळा. दुनिया काय बोलती ह्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्या विचारात महापुरुषांचे विचार ठेवायचे. हा,
काय लोकांचं सोडून दे, आपल्या मनात महाराज ठेवायचे, चांगले व्यक्तिमत्व म्हणून. हम्म? आता तुम्ही बघू ना कसं दिसतंय. मला एवढं 2 वेळा फिरवू फिरवू काढायला लागलात. इकडे या असं समोर. छान आहे की तुम्ही. हे बघा ह्यांनी कसे दिसतात ते बघा. काळू आहे काळू. छान दिसतात, छान, व्हेरी नाईस. हॅपी अॅनिव्हर्सरी विश यू. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. छान दिसतंय. थँक्यू. मी चांगली आहे का नाही? तू तर माझ्यापेक्षा भारी दिसायची. मग आता ड्रेस घालू का साडी? साडी तर छान दिसायची, आता ड्रेस काय. आमचं म्हणजे लग्न झालं तेव्हा पाऊस पडत होता आमच्या लग्नामध्ये, आहे ना? आता पाऊसच ना. हा, आणि पाऊसच नाही गरज की. पावसामध्ये लग्न झाले, जेवण पण पावसातच झालं आमचं. कोणाच्या लग्नात पाऊस पडलाय? विहान पण पावसात. विहानचा जन्म जेव्हा मला पहिल्यांदा प्रेग्नन्सी थांबली होती तेव्हा त्याचा जन्म झाला, तेव्हा तो पावसाळ्यातच झालेला आहे. सगळं पावसाळ्यातच आहे का? पुढच्या महिन्यातच होतं. पण खरंच थँक्यू. तुम्ही मला जसं आहे तसं ठेवलं, कधी माझ्यात असा बदल करू दिला नाही. तुमच्या असण्याने मी आहे. खरंच मनापासून बोलते, मस्करीत नका घेऊ. नाही. जशी आपली परिस्थिती तशी आपली अॅनिव्हर्सरी, तसा आपला सण असणार. हा, ओके. पण नाही, खूप सुधारणा झाली आपल्यात. खूप वेगळे दिवस बघितल्यात आम्ही. आता दुसऱ्याला वाटत असेल काय सांगते व्यक्ती, पण खरंच जर लव्ह मॅरेज असू किंवा अरेंज मॅरेज असू, नवऱ्याची साथ कधीच नका सोडू. उलट त्याच्या सोबत राहावा, त्याला ठामपणे सांगा की तू हे करू शकतो, मी तुझ्या सोबत आहे. भले ती पैशाची अडचण असू द्या किंवा अदर गोष्टी असू द्या, पण नेहमी सोबत राहावा ठामपणे. त्याच्या पाठीमागे नाही तर त्याच्या सोबत उभे राहावा, की घरच्यांच्या अख्ख्या खानदानाची हिंमत झाली नाही पाहिजे आपल्या नवऱ्याला काय बोलण्याची. अशी बायको म्हणा, बस एवढंच मला वाटते. तरच तो व्यक्ती तुमच्यावर प्रेम करल, जीव लावल, किंवा स्वार्थपायी नाही म्हणता येणार त्याला, की एक रिस्पेक्ट असतं. आता आमच्यात कसं आहे, यांनी माझी रिस्पेक्ट करतात तितकीच मी त्यांची करते. प्रेम तितकं आमचं एकमेकांचं आहे. भरपूर जण म्हणजे आमच्या फॅमिलीमधले पण म्हणतात की खूप एकमेकांवरती जीव आहे आमचा, सोडून राहत नाही. म्हणजे मला सोडून म्हणजे राहू शकत नाही, एक दिवस पण नाही. म्हणजे माझ्या मैत्रिणीकडे मी राहायला गेले होते, यांनी मला पाठवलं होतं. आत्ताची रिसेंटली नाही, 1-2 वर्षापूर्वी. तेव्हा ती नवापूरला होती. मला म्हणले राहून ये मस्तपैकी जाऊन. मला नाही कर तिला सोडून. घर सगळं खायला उठतंय, घर भकास वाटतंय एकट्यासाठी. त्यामुळं मी कुठे गेली ना, 1 दिवस ठीक आहे, 1 दिवस राहा, दुसऱ्या दिवशी मी डायरेक्ट तिथं हजीर. खरं आहे, कुठं राहू देत नाही, येतात घ्यायला. नाही त्यांनी बी तिथं राहतात माझ्यासोबत, मला घेतल्याशिवाय निघत नाही. मैत्रिणीकडे गेले, सवय लावलेली नाही पहिल्यापासून. त्यामुळे म्हणजे आम्हाला आधीपासून सवय एकमेकांना सोडून म्हणजे कुणाच्या घरी जाण्याचा अर्थच आतापर्यंत आला नाही. कोणी आम्ही जाती नाही आणि आम्हाला कोणी बोलत नाही. त्यामुळे आम्हाला जावं वाटत नाही. गेली तर हिच्या मैत्रिणीकडे जाते, मैत्रिणी बस, बाकी कोणाकडे कोण नसतंय कोणाचं. मग गेले आणि लगेच मला फोन केला. मी झोपेत होते 6:30ला सकाळ. मला फोन केला आणि म्हणायला लागली तू कुठे यायचंय? म्हणलं कुठे आहे तुम्ही, मस्करी करू नका, मी झोपेत आहे, फोन ठेवा. मी कट केला, परत 5 मिनिटांनी केला. तर म्हणे अगं इथं एक शाळा आहे, शाळेपासून कुठे यायचं? माझी मैत्रीण तर आतापर्यंत हसते. शाळा आहे, हा म्हणायला लागले. शाळा आहे आणि शाळेमध्ये कुठे यायचे, शाळेपाशी असं म्हणत होते त्यांनी मला. मग नंतर मी म्हटलं असं काय पण खोटं बोलू नका. मग मी भाऊजीला, म्हणजे माझी मैत्रीण आहे बेस्ट फ्रेंड, तिच्या नवऱ्याला पाठवलं. म्हटलं भाऊजी जाऊन बघून या, म्हणलं की त्यांनी आलेत का. गेलं तर खरंच आलेत की सकाळी 7ला तिथं नंदुरबारमध्ये टच हाजीर. मी पूर्ण शॉक झाले. माझी मैत्रीण म्हणजे बापरे राहत नाही बाई तुला सोडून. मग 2-3 दिवस राहिलो आणि आलो. असं इतपत त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. म्हणून मला ही व्यक्ती इतकी आवडती ना, इतकी आवडती मला. म्हणजे काही जरी दिलं आणून तरी मी ह्यांचीच निवड करेल, एवढं मात्र नक्की आहे. आणि नेहमी सोबत उभी राहील, हे माझं प्रॉमिस असणार आहे तुम्हाला आयुष्यभरासाठी. आणि हॅपी अॅनिव्हर्सरी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. आम्ही नवीन कॉन्टेंट बनवू. आणि हे एकदम कॅमेरा समोर येत नव्हते, फक्त माझ्यासाठी आणि माझ्यासाठी 1 महिन्यानंतर त्यांनी धाडस केलं.
खूप लाजायचे असं काय, आणि मी पहिल्यापासून अशी बिंदास आहे. मी आधी टॉमबॉय सारखे होते, पण आता त्यांनी बरोबर साडीत आणले. तर ठीक आहे, लाईक करा, असं सपोर्ट राहू द्या. Support थँक्यू. थँक्यू. बाय बाय. बाय. थँक्यू.